मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी 10 लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर करवीर आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे। पैसे मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। बच्चन साहेबाबर बोला नाही, मग साहेबाला कशाला सांगायला लागतोय मी हे करा ते करा। उद्या रोज येणार तिथं आणि तुझी अंडी पिल्ली काढतो का नाही बघायचं बाहेर। तुझी पण 2 प्रकरण आलेत माझ्याकडे, नाही तुझ्या मुसरला की नाही मी नावाचा प्रसाद पडेल नाही, कोण पण आडवा येऊन दे मग तुझी मजा बघायचा उद्या त्याला ते दियाच्याकडे तुझं तक्रार देतो आणि तुझ्या घालतो बांबू। एवढी मस्ती करतो साहेबाला बोला, तुला कशाला कामाला ठेवलाय मग। सध्या पंचायत समिती अंतर्गत जे आरोग्य विभागामध्ये कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय प्रशासकीय कामं चालू असतात त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे आपले प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आपण त्यांना देत असतो। या बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत ते आमच्याकडून प्रस्ताव पाठवत असतात आणि आम्ही जिल्ह्याला पाठवून त्याचा मंजूर करून घेत असतो। यामध्येच रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बालिंगा येथील डॉक्टर अनिल पाटील यांचं 30 बेडचं हॉस्पिटल मंजूर करून मागच्या वर्षी दिलेलं होतं आपण फेब्रुवारी 2025ला। तर त्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि कशा पद्धतीनं काहीतरी त्यात अडचणी आहेत अशा पद्धतीनं आम्हाला श्री प्रसाद पाटील यांचा कॉल आला होता। तर आम्ही त्यांना भेटून म्हणलं तुमचं माहिती सांगा आम्हाला। आम्ही चर्चासुद्धा केली, त्यांना माहिती सगळी सांगितली, परंतु त्यांचं नंतर मला त्यांनी 2 वेळा ऑफिसला त्यांच्या बोलवून थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तुम्ही पैसे ऑफर करून त्यांच्याकडनं पैसे हे करा असं थोडक्यात सांगण्यात आलं मला। पण मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका, अशा पद्धतीने आपल्याला करणं योग्य नाही आहे। मग असं सांगितल्यावर त्यांनी माहितीचा अधिकार टाकला आमच्या ऑफिसमध्ये। माहितीचा अधिकारचा आपण जे काही प्रोसिजर आहे त्यांना केली, माहितीचा आम्ही माहिती काढून देत होतो। हे करत असताना त्यांनी परस्पर येऊन कागदपत्र घेऊन जायचा प्रयत्न केला। आमच्या कर्मचाऱ्यांना थोडीशी दमदाटी केली, वेगळ्या पद्धतीनं बोलण्यात आलं। त्यामुळं नाईलाज असतो मग आम्ही त्यांच्यावरती पोलीसमध्ये कंप्लेंट देण्याची आम्ही तयारीत ठेवली आणि त्यांना आम्ही तर समज देण्यासाठी पोलिसांना समजवून सांगितलं आम्ही। तर या दरम्यान संबंधित पोलीस स्टेशनला दोन्ही पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीनं आम्ही पुढे कारवाईसाठी बोलवून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। हे प्रकरण ज्या चांगल्या पद्धतीनं थांबवून कशा पद्धतीने ह्याला चांगला निर्णय निघेल याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत। हां, त्यांनी तुम्ही गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती मेसेज टाईप केला होता की 10 लाख रुपये त्यांना सांगा म्हणून। हाच मेसेज मी तिथं पोलिसांना पण कळवलेला आहे। त्यानंतर मात्र त्यांचं परत काय मला याच्याबद्दल काही विचारणं झालेलं नाही आहे। वेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।